विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज हा जो काही हळदी कुंकू आणि महिला मार्गदर्शन ही कार्यशाळा आज या शिवापूर या गावामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक श्री लाखाडे सर आणि या शाळेचे श्री गोपणे सर, त्याचबरोबर आज आपल्या सर्व महिलांना विविध अंगाने मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या भगिनी प्राध्यापिका डॉक्टर अरुणा राठोड मॅडम, गुटले महाविद्यालय दिग्रस, आणि ज्यांनी हे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्या महिला समितीच्या समन्वय किंवा प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर गोल्डी जांभूळकर मॅडम, त्यानंतर गृहार्थशास्त्राच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर प्रीती गावंडे मॅडम देशमुख, आणि आमच्या महाविद्यालयाचे नॅकचे समन्वयक डॉक्टर उलेमाले सर, आमच्या येथील शिक्षकेतर कर्मचारी गंथडे, आणि इथं सर्व आमचे काही विद्यार्थिनी आले आहेत, आणि आपण सर्व भगिनींनो, माता आणि भगिनींनो, आमच्या महाविद्यालयाने हा कार्यक्रम खरं म्हणजे हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेच्या सौभाग्याचं फार मोठं देण आहे ना, आणि या सौभाग्याचं देण म्हणजेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम। त्याच्यासाठी मकर संक्रांत हा आपल्यासाठी सण आहे। मी फक्त एक थोडीशी माहिती घेतो तुमच्या उपस्थित असलेल्या महिलांपैकी। कोणी या ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे आहे का, कोणी वार्डामधल्या आलेल्या का? नगरपालिका शिवापूर नगर परिषद दिग्रस मध्ये ग्रामपंचायत नाही? अरे वा वा, मग तर तुम्ही मोठे माणसं आहे। जिथे नगर परिषद असते ते मोठे माणसं असतात, ग्रामपंचायत लहान माणसं असतात। खेळ टाकलं म्हणजे याचा नाही, तुमची वाक्यरचना मला पटली, म्हणजे तुम्हाला नगर परिषदेचे फायदे काही मिळून नाही राहिले। पहिले ग्रामपंचायतच होता, त्याचाच फायदा होता, बरोबर आहे ना? मग तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला तिथं त्यात सहभाग केला का? नाही। म्हणूनच त्याच्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अरुणा मॅडम सारखे आणि सरांसारखे लोक आले। बघा, आता तुम्हाला तुमचंच उदाहरण सांगतो की तुमचं गाव नगर परिषदेमध्ये गेलं, तुम्हाला विचार